ना एक मुलगा होता जो की माझा फॅन होता. मला पण माहित नव्हतं. मला माहिती आहे हा व्हिडिओ मोठा होणार आहे, बट पूर्ण बघा, कारण ह्या व्हिडिओ मी सगळं सांगितलं जे काय आहे माझं ते. ओके. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की जी माझी जर्नी आहे आता मी जी सुरू केली आहे, तर ती एवढी सोपी नाही आहे जशी की वाटते. आणि हा व्हिडिओ मी सिंपतीसाठी बनवत नाही आहे. हा व्हिडिओ मी माझ्यासाठी जी माझी मेमरी आहे किंवा जो माझा स्ट्रगल आता सुरू आहे तर त्यासाठी बनवायला लावले. शक्यतो सगळीजण स्ट्रगलचे स्टोरी आपले बनवत नसतात, त्यामुळं रेकॉर्ड करत नसतात. ती स्टोरी आता मी माझी रेकॉर्ड करत आहे, कारण कारण मला आता माहित आहे की माझी सिच्युएशन काय चालू आहे, की माझं कॉन्टेंट आता तुम्हाला वाटतो चांगला तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. आणि आता माझ्या लॅपटॉपची कंडिशन तुम्हाला सांगतो की ही आहे. अशी माझी लॅपटॉपची कंडिशन आहे. जसं की आपोआप स्क्रोल व्हायला लागले सगळं, की न काय हे होता. ओके. आणि नंतर आपोआपच सगळं स्क्रोल होतोय आपोआप. आणि त्याच लॅपटॉपमध्ये मी एडिटिंग करतोय. आणि नंतर माझ्या आता फोनची कंडिशन पण तुम्हाला दाखवतो की हा फोन असा आहे. माझा एकच कॅमेरा चांगला आहे या फोनचा, जो की 3x. ओके. तुमच्या समोरच तुम्हाला मी एक उदाहरण दाखवतो आणि त्या लॅपटॉपच्या याच्यातून मी तुम्हाला दाखवले. तर इथं पण बघा, तुम्हाला हा माझा 1x आहे. तर हा माझा 1x आहे आणि हा माझा 0.5 आहे. ह्यातला डिफरन्स बघा तुम्हीच. ओके. तर हा माझा 1x आहे, हा माझा 1x आहे, पण हा पण माझा 1x आहे बघा. एवढ्या जवळनं घेतला तरच चांगला येतो. ओके. हा 3x आहे आणि हा 0.5 आहे. हा, आणि कॉन्टेंटसाठी इकडं फिरणं तिकडं फिरणं, एकटाच फिरायचं, परत स्वतःच एडिट करायचं स्वतःच. तर बघा, कॉन्टेंट क्रिएशन इज अ नॉट ए जॉक. ओके. तर काय हे काम सोपं असतं तर दिसलं असतं सगळ्यांनीच केलं असतं. ओके. तर हे काम सोपं नाही आहे जे मी म्हणतोय ते. हे काम सोपं नाही आहे जेवढं दिसतंय तेवढं. ओके. स्वतः कॉन्टेंट करणं, स्क्रिप्ट लिहिणं. मी स्क्रिप्ट लिहित नाही, बट मी सांगतो तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशनला कसं काय काय असते. तर स्क्रिप्ट लिहायचं असते. ओके. तुम्हाला काय कॉन्टेंट टाकायचं आहे हे तुम्हाला पाहिजे, माणसांना आवडायला पाहिजे हे पाहिजे. ओके. सॉरी, सबस्क्रायबरना व्ह्यूअर्सना जे आहेत त्यांना तुमचा व्हिडिओ आवडला पाहिजे. 2, परत अजून स्वतः फिरायला पाहिजे. जिकडे तुम्हाला आता ब्लॉगिंग आहे तुम्हाला, तर कॉन्टेंट क्रिएशन इज नॉट एट जो. तर तुम्हाला स्वतः फिरायला पाहिजे इकडं तिकडं शूटसाठी. ओके. तुम्हाला शूटसाठी इकडे तिकडे फिरायला पाहिजे. एडिट पण तुम्हालाच करायचं आहे. तो जर्नी आता चालू केल्या म्हणजे तुम्हाला सगळं स्वतः करायचं आहे. ओके. जसं की एडिटिंग, फिरणं, कॉन्टेंट काय टाकायचं हे विचार करत बसायचं. ओके. परत आउटफिट्स काय घालायचे आहेत, कारण मॅटर्स, लुक पण मॅटर्स आहे. ओके. त्या व्हिडिओसाठी. आणि काय काय बोलायचं आहे काय नाही, ऑन दी स्पॉट. हा, ऑन दी स्पॉट. मी पण ऑन दी स्पॉट बोलतो, मी काही स्क्रिप्ट करत नाही. पण हा, स्क्रिप्टिंग पण इट्स अ पार्ट ऑफ दॅट जर्नी. ओके. स्क्रिप्टिंग पण आलं त्यात. आणि थंबनेल एडिटिंग म्हणजे सगळं सगळं एडिटिंग, तुमचं सगळं एडिटिंगचे स्किल. ओके. शूट, एडिट हे मॅटर्स आहे आणि ते सगळं तुम्हालाच करायचं आहे. तर त्यामुळं हे पण सोपं नाही. आता याच्यावर पण व्हिडिओ केला, त्या मोठमोठ्या ट्रॅफिकमध्ये फिरणं की नाही भाऊ, चेष्टा नाही आहे. त्याचं वाटतंय तेवढं. हा, त्यासाठी चालू आहे प्रोग्रेस. ओके. त्या ट्रॅफिकमध्ये व्हिडिओ करणं चेष्टा नव्हतं पहिली गोष्ट. तर मी गिवअप नाही करणार आहे तुम्हाला बोललेलो. आणि मला हे बोलायचं आहे की मी गिवअप का करणार नाही हे तुम्हाला मी रिझन पहिला सांगतो.
मी जस्ट कपडे खरेदी करायला गेलो मध्ये ब्लॉगमध्ये तुम्हाला बघितलंय. तिथं ना पुढच्या दिवशी मी गेलो. तिथं पुढच्या दिवशी गेलतो त्यावेळी मग तिथं ना एका दुकानात गेलतो. त्या दुकानात ना एक मुलगा होता जो की माझा फॅन होता. मला पण माहित नव्हतं. आणि जस्ट तिथे गेला आणि मला म्हणला की मी तुम्हाला कुठं तर बघितलंय. मी म्हणलं अरे नाही मी आलतो म्हणलं इथनं येऊन गेलोय. तो म्हणला नाही म्हणला मी तुम्हाला इंस्टाला किंवा युट्यूबला बघितलंय म्हणला. मी म्हणलं बरोबर म्हणलं बघितलं असेल म्हणलं. असं मला पण वाटलं चेष्टा करायला लागलाय. त्याच्या लाईकमध्ये बघितला म्हणलं माझा एक व्हिडिओ लाईक आहे तुमच्या ह्याच्यात. बरं म्हणलं ओके. तर मग हुडका लागला थांबला अख्ख्या दुकानात कस्टमर सगळे होते. बघायला लागला आणि बघितला त्यात माझे 4 व्हिडिओ लाईकमध्ये होते त्याचे. मी झालो खुश. म्हणलं बाई काय ते चांगलं करायला लागलोय. पण दुसरी गोष्ट म्हणला थांबा युट्यूबला पण मी सबस्क्राईब असणार तुमचं. बघितला सबस्क्राईबमध्ये पण होतो. ते 4 व्हिडिओ लाईक पण होते माझे त्याच्याकडे. ब्लॉग पण एक मध्ये त्यानं लाईक केलं. म्हणलं भाई चांगला आहे. मग तो असं म्हणाला हा तुम्हीच आहे ना. मी म्हणलं हा मीच आहे म्हणलं. मग जे दंगा करायला लागला तो तिथं नाही दादा आम्हाला तुमच्यावर फोटो काढायचा आहे काय पण करा. मग असं सगळेजण माझ्याकडे असे शॉप बघायला लागले की भाई ह्यो कोण आलाय म्हणून असं. मग मी पण म्हणलं अरे काय नाही म्हणलं अरे हो काढू. मग सगळे मला विचारायला लागले की तिथले की तुम्ही काय करता. मी म्हणलं मी जस्ट व्हिडिओ करतो. तर असे कसे व्हिडिओ करता. मी म्हणलं की काय नाही नॉर्मल साधेच व्हिडिओ करतो. जसं की अजून एडिटिंग चाललंय हे काय ब्लॉगिंग करतो आणि एडिटिंग करतो म्हणलं मी. तर बघा माझे व्हिडिओ. मग सगळ्यांनी 2-3 त्यानेच व्हिडिओ दाखवले. मग सगळे असे बघायला लागले. त्यांनी मग सगळ्यांनी काय केलं त्यानं माझ्यावर पहिला फोटो काढला. हा मी इथं कुठं लावेन ओके. आणि नंतर सगळ्यांनी जे बाकी सगळे जे स्टाफ होते त्यांनी पण सगळ्यांनी माझ्यावर फोटो काढले. असं फार वाटायला. आणि नंतर त्यांचं बघून सगळे कस्टमर पण माझ्यावर फोटो काढाले. भाई त्यावेळी मला कळालं की नाही त्याच्या हे सोडायचं नाही. किती पण काय पण होऊन दे बट कॉन्टेंट क्रिएशन सोडायचं नाही. बिकॉज जे मी फील केलं की ते शब्दात सांगता येत नाही. त्या दिवशी मी तुम्हाला काय सांगू की रात्री मला माहिती की काय फील झालं की भाई काय तर अचीव केलं. 1 फॉलोअर्स पण मॅटर्स आहे भाई. फर्स्ट टाइम कॉमेंट माझी होती भाई. लिटरली भावा त्या पोराचं नाव मी विसरलेलं नाही. प्रेम केसवानी याचं नाव आहे त्याचं. बट भावा खतरनाक. मग मी म्हणलं की नाही त्याच्याच इथून पुढं ही जर्नी कधी विसरायची नाही ओके. मला माहिती आहे हा व्हिडिओ मोठा होणार आहे बट पूर्ण बघा. कारण ह्या व्हिडिओ मी सगळं सांगितलं जे काय आहे माझं ते ओके. यामुळेच माझे व्हिडिओ लेट येत होते. तर बाकी रिझन नाही. आणि मी खरोखर लिटरली खुश झालो त्या